माणसाचं जीवन अर्थात सुख आणि दुःख यांचा सुरेख संगम होय. परंतु जेव्हा दुःखामध्ये माणूस संयमाने, धीराने आणि चिकाटीने मात करून जेव्हा पुढे जातो आणि या दुःखामध्ये तो आपल्या संघर्षाच्या जोरावर उभा राहतो, तेव्हा त्याची संघर्षाची कहाणी ही इतरांसाठी नेहमीच प्रेरणादायक असते. अशाच प्रेरणादायक व्यक्तींशी संवाद साधून त्यांचा जीवनपट तुमच्यासमोर उलगडण्याचा समाजदर्पणच्या माध्यमातून मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जगावेगळी माणसं ही एक सिरीज मी आपणासमोर घेऊन येत आहे, ज्यात आपल्या असामान्य कर्तृत्वातून ज्या व्यक्तींनी आपल्या संघर्षाच्या जोरावर यश प्राप्त करून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला आहे, अशा व्यक्तींशी मी संवाद साधतो आहे. आजच्या पहिल्या भागामध्ये नारायणगाव येथे असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांची बहुमूल्य स्वरूपाची, अनमोल स्वरूपाची कामगिरी आहे, अशा डॉक्टर सुजाता गोरडे यांच्याशी मी आज संवाद साधणार आहे, ज्यांचा जीवनपट देखील अशाच संघर्षाने भरलेला आहे. आज त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांचा जीवनपट उलगडून घेण्याचा प्रयत्न करूयात. डॉक्टर नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर, आपलं जे बालपण आहे ते बालपण कुठे गेलं, एकंदरीत आई वडील कसे होते आणि एकंदर बालपणाचा आपला प्रवास कसा होता? माझं बालपण फारच सुंदर, छान, मस्त गेलं. कारण मी साध्या आईवडिलांची मुलगी होते. मला 2 भाऊ, एक मोठा एक धाकटा. आणि माझे वडील आधी आर्मीमध्ये होते, नंतर पोलीसमध्ये होते, नंतर त्यांनी सर्व्हिस केली, थोडं नंतर शेवटी बिझनेस पण केला. आणि पोलीसमध्ये असताना DYSP वगैरे होते, आर्मीमध्ये असताना कॅप्टन होते. फार कर्तृत्ववान, डिसिप्लिन, सुस्वभावी. आई फार मंद, मवाळ, सुस्वभावी, चांगले संस्कार दोघांनी केले आणि फार सुंदर माझं जीवन गेलं. आनंदात, मस्त, खूपच छान. कुठे हा सगळं बालपण कुठे गेलं नक्की? पहिलीपासून मी मुंबईला ठाणा इथे होते आणि फार माझं MBBS पुढचं ॲनेस्थीसिया म्हणजे MBBS नंतरचं पुढचं शिक्षणसुद्धा मी ठाण्यात राहूनच केलं. लग्नानंतर केलं तरी ठाण्यात माहेरी राहून. आपण एक डॉक्टर व्हायचं हे ध्येय आपण लहानपणीच निश्चित केलं होतं? अगदी लहानपणी. आणि माझं ते ध्येय होतं. मी लहानपणी मला कोणी विचारलं तुला काय व्हायचं आहे, मी म्हणायचे मला डॉक्टर मम्मी व्हायचं आहे, असं माझं उत्तर असायचं. आणि लहानपणापासूनच थोडी मोठी होत गेले. मम्मी म्हणजे मला गृहिणी पण चांगलं व्हायचं होतं. त्यामुळे मी असा विचार करायची की आपल्याला असं डिपार्टमेंट पाहिजे जेणेकरून आपल्याला घरी पण लक्ष देता येईल. आणि मला असं वाटायचं की सर्जन वगैरे होण्यापेक्षा मी जर भूलतज्ञ झाले तर घरी पण मुलांवर पण लक्ष देता येईल. तेव्हापासून मला लहानपणापासून जे ध्येय होतं ते मी साध्य केलं. तेच मिळालं मला सुदैवाने. छोट्या सुजाताने डॉक्टर होण्याचं स्वप्न आईवडिलांना सांगितलं. आईवडिलांचा कसा पाठिंबा होता? अगदी छान. त्यांनी संपूर्ण मला पाठिंबा दिला. घरातली मी ॲक्च्युली पहिलीच डॉक्टर, सासरी पण आणि माहेरी पण. आणि तुमचे जे 2 भाऊ होते ते काय व्यवसाय? ते इंजिनिअरिंग करतात. ते दोघं सर्व्हिस चांगल्या पदावर आहेत. MBBSला ॲडमिशन घेतल्यानंतरनं MBBSचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्या ठिकाणी असणारा मित्रपरिवार कसा मिळाला, त्या ठिकाणच्या काय आठवणी होत्या? मित्रपरिवार चांगलाच होता. एकत्र अभ्यास करायची मला सवय होती. चांगल्या गप्पा मारून व्यवस्थित आम्ही अभ्यासही एकत्र करायचो, बाकी गप्पा मारायचो. आणि मित्रमैत्रिणी चांगल्या होत्या. अजूनही मी त्यांच्याशी संपर्कात आहे. कुठे MBBSला कुठे नंबर लागला? मी सेट GS मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटल नंबर 1 इन महाराष्ट्र, टॉप मोस्ट कॉलेजला मला ॲडमिशन मिळालं. आम्हाला ॲडमिशन मिळालं तेव्हा आम्हाला सायन्सच्या सब्जेक्ट्समधून मिळायचं. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. मला 97.6% मार्क ग्रेट यामध्ये होते 12वीला. त्यामुळं टॉपमोस्ट कॉलेजला ॲडमिशन मिळालं. ॲडमिशन झाल्यानंतरनं छोटी सुजाता घरापासून लांब हॉस्टेलला तिथे गेली. एकंदर सगळ्या परिवारासोबत राहायची सवय असलेली सुजाता हॉस्टेलला कशी राहिली एकटी? मी अपडाऊन बरेच वर्ष केलं. एक्झामच्या वेळीच मी हॉस्टेलला राहिले. फारशी तेव्हा हॉस्टेलला नाही राहिले.
घरून येऊन जाऊन जरी 2.5-3 तास लागायचे. परळला कॉलेज होतं, राहायला ठाण्याला होते, तर 2.5-3 तास लागायचे, तरी मी अपडाऊन करून कॉलेज पूर्ण केलं बऱ्यापैकी. शेवटचे 1-2 महिने हॉस्टेलला राहिले, तेव्हा आई घरून डबा पाठवायची. या सगळ्या प्रवासामध्ये कुठेतरी शिक्षकांची देखील भूमिका महत्त्वाची असते. फारच. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत असतात. एखादे असे शिक्षक आहेत जे अजूनही तुमच्या स्मरणात आहेत, खूप छान मार्गदर्शन केलं? स्मरणात खूपच लोक आहेत, अजून मी कोणालाच विसरलेली नाही. फार फर्स्ट स्टँडर्डची टीचर होती, ती मला घरी बोलून मला आपल्या बाकी मुलांचे मला पेपर चेक करायला लावे. इथपासून मला सगळं आठवतं आहे. आणि मार्गदर्शन तर होतंच. ॲनेस्थीशिया चालू असतानासुद्धा कशी प्रॅक्टिस करावी, कुठं करावी, सगळं फार मला छान सल्ले मिळाले सगळ्यांचेच. छोट्या सुजाताचे जेव्हा छोटी होती, याचा छंद काय होते नक्की? तेव्हा फारसे छंद नव्हते मला. मी नाटकात वगैरे कामं किरकोळ शाळेत असताना केले, पण मी लग्नानंतर खूप नवीन छंद जोपासले, नवीन गोष्टी शिकल्या. म्हणजे व्यायाम असो, स्पोर्ट्स असो, डान्सिंग असो, ट्रिप्स असो. आधी कमी, लग्नानंतर जास्त वाढलं हे सगळं. MBBSचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतरनं घरामध्ये विवाहाच्या चर्चा सुरू झाल्या असतील, ज्याच्या सामान्य व्यक्तींच्या जीवनात अगदीच. अगदी त्याच पद्धतीने पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या? हो, मला मिळालं हे पहिलं स्थळ होतं. आपल्या माझ्या पप्पांनी त्यांच्या मित्राला सांगितलं होतं, जे ससून हॉस्पिटलमध्ये पुण्याला होते कामाला, की चांगला कोणी डॉक्टर असेल रुरल बॅकग्राऊंडचा. शक्यतो माझी इच्छा होती, मला शहरात नाही पाहिजे होतं. मी पप्पांना सांगितलं होतं, मला गावाकडे जाऊन राहायला आवडेल, त्यामुळे तसा डॉक्टर पहा, ज्याचा हॉस्पिटल असेल तसा मला आवडेल. पहिलीच व्यक्ती जी मिळाली गायनॅकॉलॉजिस्ट, रुरल बॅकग्राऊंडची, दिसायला छान, अगदी गरीब घराण्यातला. मी लगेच पसंत केला. अब्रॉडवाली स्थळं आल्यापासून मी म्हटलं मला पाहायचीसुद्धा नाही. अमेरिका नको, इंग्लंड नको, ती स्थळं मी फर्स्ट हँड नाकारली, पाहिलीसुद्धा नाहीत. मला शहरातसुद्धा नको होतं. पहिल्यापासून माझं ध्येय होतं, गावाकडे मला जायचं आहे. साधारण सामान्य गरीब जनतेची सेवा माझ्या हातून घडली पाहिजे. असा क्षण होता ज्यावेळेस खूप आनंदाचा क्षण होता तो जीवनामधला, सगळ्यात आनंदाचा, स्वतःसाठी देखील, आईवडिलांसाठी देखील, संपूर्ण कुटुंबासाठी? 10वीला मी लकीली सेकंड आले शाळेत. आयुष्यभर जी फर्स्ट आलेली 10वीत सेकंड आले. 11वीला जेव्हा ॲडमिशन घेतलं, सगळी बोर्डाची मुलं माझ्या वर्गात होती. मी लास्ट ॲडमिशन होते, 84ला क्लोज झाली. 10वीत फक्त 84% होते. इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटची मुलगी मी. तेव्हा मला असं वाटलं, लास्ट आपण आहोत ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये. 95% मुलं माझ्या वर्गात होती. म्हणलं आपलं कसं इथे निभावणार, आपण पास तरी होऊ का. पण 4 तुकड्या होता, 4ही तुकड्यात सगळ्या मुलांना हरवून मी पहिली आले कॉलेजमध्ये. ग्रेट. तो इतका आनंदाचा क्षण होता. मला 12वीच्या रिझल्टनंतर, 11वीच्या रिझल्टनंतर एवढी मोठी मी होते, तरी पप्पांनी मला उचलून कडेवर घेतलं. इतका आनंदाचा क्षण. माझा मुलगा झाला, तो एक फारच आनंदाचा क्षण. हे 3 मोठे आनंद. 11वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, जेणेकरून ॲडमिशन नक्की बेस्ट कॉलेजला मिळणार, आणि मुलाचा जन्म. या सगळ्या गोष्टी घडत असताना सुजाता जी होती ती ॲकॅडमिक्समध्ये तर बेस्ट होती. स्पोर्ट्समध्ये कशी होती सुजाता? छान होते मी, पण बॅडमिंटन वगैरे मी नंतर शिकले. लग्नानंतर रेग्युलर खेळायला लागले. नंतर कॉम्पिटिशन्स इथे लग्नानंतर जिंकले. शाळेत फारसं नाही, खेळायची जेमतेम व्यायाम म्हणून, पण फार एक्सेल्ड इन स्पोर्ट्स अशी नव्हते. सर्वसाधारण महिलेचं स्वप्न असतं की शहरी भागात राहणारे, की शहरी ठिकाणाचा नवरा असावा आणि शहरातच स्थायिक व्हावं. परंतु तुम्ही ग्रामीण भागाकडे येण्याचा निर्णय घेतलात. ग्रामीण भागाकडे येण्यापाठीमागचा काही असा खास उद्देश होता का माहीत नाही मला पहिल्यापासून तसं वाटायचं की आपल्या हातून गरिबाची, ज्याला गरज आहे त्याची सेवा घडावी. शहरात खूप डॉक्टर आहे हे कुठंतरी शिक्षक बोलून गेले होते.
ते माझ्या डोक्यात होतं. मग तिथे जे डॉक्टर जास्त आहेत आणि गावाकडं जर कमी आहेत, जिथं आपली गरज आहे, जिथं आपल्याला खरा आनंद होईल, ज्या जनतेला आपली गरज आहे, ज्या रुग्णांना आपली गरज आहे, तिथं सेवा घडावी असं पहिल्यापासून वाटून गेलं. तसा नवरा मिळाला, आनंदाने आले आणि इतक्या अडचणीत मी दिवस काढले. लग्नानंतर पहिल्या 7 वर्ष आमच्या डॉक्टर आणि पेशंट सगळ्यांना मिळून एक टॉयलेट होतं. इतके हालाकीचे दिवस मी काढले. जिथं डिलिव्हरीचे डॉक्टर पेशंट जायचे. वर्ष काय होतं साधारण ते? 92 साली मी प्रॅक्टिस सुरू केली. आता तब्बल 33 वर्ष झाली. पण पहिल्यापासून जेवढं काम केलं तेवढंच काम मी अजूनही दिवसाला कितीही कॉल करू शकते आनंदाने. आम्ही डॉक्टर शिंगव्याचे आहेत आमचे. लग्नानंतर आम्ही डिसिजन घेतला की शिंगव्याला जवळ आमचं पाहिजे, थोडी टाऊन प्लेस चालेल, अगदी खेडं नको. त्यामुळं नारायणगाव दोघांनी मिळून सिलेक्ट केलं. डॉक्टर सुजाता यांची मेडिकल प्रॅक्टिस सगळ्यात पहिल्यांदा कुठे सुरू झाली? रुग्णालय कुठे होतं? आणि पहिल्यांदा जेव्हा रुग्ण सेवा करायला सुरुवात केली त्यावेळेस काय भावना मनामध्ये होत्या? ॲक्च्युली नारायणगावमध्ये डॉक्टर मी ॲनेस्थेटिस्ट, भूलतज्ञ दुसरी. पण पहिली जी होती माझ्यापेक्षा सिनियर, ती फारशी प्रॅक्टिस कधीच त्यांनी केली नाही. आवडीनेच नाहीच, कोणाला नाही म्हणायची. मग पुण्याहून लोक बोलवायची. मी आल्यावरती खूप लोकांना इतका आनंद झाला, चला कुणीतरी यंग आणि मुंबईची ॲनेस्थेशिया केलेली मिळाली, एक्सपर्ट असणारच. कारण कॉलेजचं नाव ऐकूनच लोक चांगले खुश व्हायचे. त्यामुळे नारायणगावला मी आले तेव्हा माझ्या हातात रिझल्ट करायच्या आधी मला लोक म्हणायचे, दे गं भूल, आम्ही आहे. मला भीती वाटायची. पण 1 किंवा 2 पेशंटला मी लग्नानंतर रिझल्टच्या आधी भूल दिली. विठ्ठल नावाचा माझा पहिला पेशंट, देवाचं नावाचा, अपेंडिक्सचं ऑपरेशन. नारायणगावमध्ये वाजगे आळीत छोटासा आमचा दवाखाना होता, अगदी 4 बेडचा. आणि तिथं प्रॅक्टिस डॉक्टरांची खूप होती. लग्नानंतर पहिली 2 वर्ष माझं शिक्षण चालू असताना ते एकटेच होते. मला येऊन जाऊन करायला वेळ नव्हता शिक्षण असल्यामुळं. ते अपडाऊन करायचे शनिवार रविवार किंवा रविवारी. आणि पहिल्यापासून माझी प्रॅक्टिस हेवीली चालू झाली. मी त्या काळात डिलिव्हऱ्या पण करायचे आमच्या हॉस्पिटलला. खूप लोकांना तेव्हा 30 वर्षापूर्वी असं वाटायचं की आम्हाला लेडी डॉक्टर पाहिजे. खूप लोक म्हणायचे तुम्हीच तपासा, डॉक्टर नको. खूप लोक माझ्यामुळं डिलिव्हरीसाठी आमच्या हॉस्पिटलला यायचे. आणि खूप अवघड डिलिव्हऱ्या मी त्या काळी केल्या. सुरुवातीला दोन्ही कामं करायची. ग्रॅज्युअली डॉक्टर मला शिकवायचे, त्यामुळं पेशंट तपासायचं पण काम मी करायचे. पण माझी ॲनेस्थेशिया प्रॅक्टिस इतकी वाढत गेली, मग हळूहळू ते काम मी एक 8-10 वर्षांनी पार सोडून दिलं. आणि इतके ॲनेस्थेशिया कॉल केले की आजपर्यंत माझे निदान 85,000 पेशंटला मी भूल दिलेली आहे. ग्रेट. क्वाईट सक्सेसफुली, हार्डली एनी कॅज्युअलिटी. मेडिकल प्रॅक्टिस जेव्हा सुरू झाली, डॉक्टर सुजातांना ग्रामीण भागामध्ये मेडिकल प्रॅक्टिस करायची होती. इथे येऊन स्वप्न होतं त्यांचं. परंतु डॉक्टरांचं देखील तशा स्वरूपाचं स्वप्न होतं. डॉक्टरांचं हो, गावाच्या त्यांच्या घराच्या जवळच त्यांना पाहिजे होतं. शिंगवे गाव इथून 27 किलोमीटर आहे. त्यांना आईवडिलांची त्यांना काळजी घेण्याची त्यांना वाटत होतं आपण त्यांच्याजवळ असावं. त्यामुळे त्यांचं पण हेच स्वप्न होतं. सासरकडचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे? अगदी गरीब, अगदी साधी. सासूबाई माझ्या टोटली अशिक्षित आणि सासरे माझे हार्डली 7वी-8वी शिकलेले. माझे आई वडील सुशिक्षित, भाऊ चांगले, पण दीर वगैरे पण फारसे सुशिक्षित कोणीच नाही सासरकडचे. पण इतके प्रेमळ माणसं, इतकी साधी. कधीच त्यांनी मला कोणतेच प्रश्न म्हणून ओरडा नाही, प्रश्न नाही, रागवणं तर आठवूच शकत नाही. इतकं प्रेम मिळालं. म्हणजे सगळ्यांची इतकी लहानपणापासून आजपर्यंत इतकी लाडकी, इतकं नाव माझं गावाकडे सुद्धा लोक काढतात. सासर तर आहेच, पण अख्ख्या गावाकडे सुद्धा
इतके लोक नावाजतात फारच. जेव्हा मेडिकल प्रॅक्टिस नारायणगावला सुरू झाली त्यावेळेसची नारायणगावची वैद्यकीय परिस्थिती काय होती नक्की? गावामध्ये किती डॉक्टर्स होते आणि रुग्ण कशा पद्धतीचे असायचे त्या काळामध्ये? तेव्हाचे रुग्ण डॉक्टर कमी होते. गरीब लोक, फार अडलेले पेशंट यायचे डिलिव्हरीसाठी. पुण्याला जायला म्हणजे पुण्याहून डॉक्टर यायचे भूल द्यायला माझ्या आधी तर, किंवा मी नसेल तरी काही वेळेला. आणि खूप रखडून किती बाळं जायची, पेशंटसुद्धा काही वेळेला जायचे. पण पेशंट इतके साधे होते, पेशंट गेले काय आणि बाळ गेलं काय, किंवा कधीच कोणी तक्रार कोणाची नसायची की असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे. असेल तेवढे पैसे द्यायचे. आम्ही कधीच म्हणायचो नाही एवढेच द्या तेवढेच द्या. पैसे तेव्हा आम्ही मागायचोही नाही. लोकांची परिस्थिती इतकी गरीब होती. काही वेळेला नंतर द्यायचे म्हणायचे, द्यायचेही नाहीत. पण वी वेर स्टील हॅपी. पण झपाट्याने ही परिस्थिती बदलली. डॉक्टर वाढत गेले. माझ्यानंतर पुढचे मुलीचे डॉक्टर नारायणगावमध्ये 10 वर्षांनी आले आणि स्लोली प्रॅक्टिस सुरू झाली. त्यामुळे माझी प्रॅक्टिस खूपच चांगली चालू होती आणि चालू राहिली. त्या काळात असे ठळकपणे आठवणारे डॉक्टर्स कुठले? डॉक्टर एखंडे जुन्नरचे, इतके एक्सपर्ट आणि इतके गरिबाला जाणणारे. कोणीही ते कधीही मला बोलवलं, बाकी कॉल सोडून मी त्यांच्याकडे धावायची. कारण ते गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळं शक्यतो सीझर असायची. कधी पुण्याला जाताना पार खेडच्या पुढून मी त्यांनी बोलवलं परत फिरले पेशंट करून परत पुण्याला. ट्रिपला जाताना सगळ्यांना थांबवून धरायची, एक सीझर त्यांचं करून येते. हे पहिले डॉक्टर फडतरे आळेफटाचे, डॉक्टर साळी मंचरचे, सगळे इतके सिनियर डॉक्टर, माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी सिनियर. एखंडे कमी सिनियर 4-5 वर्ष, पण साळी 15 वर्षांनी सिनियर, फडतरे 10-12 वर्षांनी 12 वर्षांनी. पण असे खूप डॉक्टर होते. आणि आजसुद्धा इतके ज्युनियर डॉक्टर, माझ्यापेक्षा फार माझ्या मुलाच्या वयाचे सुद्धा डॉक्टर आज मला बोलवतात. फडतरे वगैरे अजूनही, साळी अजूनही. साळींचा अजून मुलगा आता तो 45 वर्षाचा आहे, पण अजूनही त्याची बऱ्याच वेळेला फर्स्ट चॉईस मी आहे. कुणी मी नसेल तर बाकी, किंवा रात्रीचं मला त्रास नसेल द्यायचा तर बाकी. इतकं मी त्यांचा विश्वास, कधीच नाही नाही म्हणायचं. आणि काम आवडल्यामुळं व्यवस्थित काम करते म्हणूनच ते बोलवत राहिलेत. एक महिला डॉक्टर आणि हा सगळा प्रवास, कधी नारायणगाव, कधी जुन्नर असेल, कधी आळेफाटा असेल, कधी मंचर असेल, हा कसा त्या काळामध्ये तुम्ही साध्य करत होतात? कारण त्या काळात वाहतुकीची साधनं देखील अपुरी नाही, होती. तेच झालं. वातावरण, मला साधही सायकलसुद्धा येत नव्हती, स्कूटर वगैरे तर नाहीच. पण मी स्कूटर पहिली शिकले. एक 4-5 कॉल केले मी स्कूटरवर, म्हणजे मंचर आळेफाटा. पण त्याच्यानंतर पावसाळ्यात गाडी घसरली, पडली, मी आपटले थोडी. डॉक्टर म्हणले बास आता, 2 व्हीलर नको, आपण 4 व्हीलर घेऊ, भले कर जाऊ. फियाट घेतली आम्ही. फियाटवर दोघं आम्ही एकत्र शिकलो. महिन्याच्या आत मी एकटी चालवायला लागले. आणि तेव्हा मी पहिल्यांदा एकटी चालवायला लागल्यापासून माझ्या हातून साधारण 8 लाख किलोमीटर मी स्वतः एकटीने गाडी चालवली. हा बऱ्यापैकी लेडीजचा मोठा रेकॉर्ड असावा. पुण्यातही असेल कदाचित, माहीत नाही, पण गावाकडे तर नक्कीच. तेव्हा लोक फार, मी गाडी चालवत जेव्हा गावाकडे हिंडायची, जुन्नरलासुद्धा माझ्या गाडीच्या मागे लहान लहान मुलं पळायची. अरे बघा बघा, बाईच गाडी चालवती, बाई गाडी हे मला आठवतं आहे. त्या पोरांचे चेहरे आठवत आहेत. गावाकडे मी शिंगव्याला जेव्हा जायची कधीमध्ये, तेव्हा तर मोठी माणसं फार असे बघायचे, लेडीज डॉक्टर, ड्रायव्हर. आणि खूप गाडी चालवली. फार कमी गाडी, ॲक्सिडेंट तर फार नाहीच. आत्ता मी आजारपणानंतर 8 वर्षापूर्वी जे मोठा आजार मला झाला, नंतर मी ड्रायव्हर ठेवला. आणि आत्ता मी ड्रायव्हर असूनही तो 9 ते 6, 9:30 ते 6 असतो. त्याच्या आधीचे कॉल आणि नंतरचे कॉल, अजूनही निदान 50-60 किलोमीटर माझं रोज ड्रायव्हिंग चालूच आहे.
हे सगळं करत असताना कधीतरी रुग्णांपर्यंत पोहोचायचं होतं, परंतु पोहोचता नाही आलं किंवा असं काही घटना घडल्यात का? खूप वेळा. पूर्वी मोबाईल नसायचे, लँडलाईन असायचे, काही वेळेला डिलिव्हरी होऊन जायची, काही वेळेला मी लेट पोहोचायची, जाऊन पार परत यायचं. इकडं आल्यावर पुन्हा दुसरं तिथलंच वेगळं हॉस्पिटल, परत तिकडेच जायचं, ये व्हायची. मोबाईल आल्यानंतर थोडं सोपं गेलं, तरी पण मला वाटायचं मोबाईलची रात्री कटकट होईल, त्यामुळे मी उशिरा घेतला, साधा घेतला. नंतर हळूहळू वाढवत गेले आणि खूप खूप अडचणींना फेस केलं. हे डॉक्टर जेव्हा सेवा करतात रुग्णांची, कधीकधी हे सगळं करत असताना रुग्णांशी त्यांचे स्नेहाचे संबंध निर्माण होतात. अचानक त्या रुग्णाचा प्राण जातो किंवा तो सोडून जातो, त्यावेळेस एकंदर काय परिस्थिती असते? फार वाईट. फार कमी वेळा मी मृत्यू डोळ्यांनी पाहिला आहे. हार्डली, म्हणजे अगदी सिरियस पेशंट, ॲक्सिडेंटचे वगैरे, जेव्हा खूप बॅड वुंड्स असतात, पार लागलेलं, तुटलेलं पाय वगैरे, अक्षरशः मी त्याच्याकडं न पाहता फक्त भूल देणे, पेशंटचा चेहरा पाहणे, चांगलं गोडीने त्यांना समजावून देणे की तुला त्रास होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव, खुश राहा, शांत राहा, तुला मी अजिबात त्रास होऊ देणार नाही, धीर देणे, त्याच्या आरोग्याची, तब्येतीची, पेनची काळजी मी घेतली. स्नेहसंबंध खूप झाले. नंतर भेटायला किती पेशंट आले. आजही कित्येक पेशंट मला, आज तर काय झालं आहे, ज्या आयांच्या डिलिव्हऱ्या झाल्या त्याच त्यांच्या मुलांच्या डिलिव्हऱ्या पुन्हा माझ्या हातून घडल्यात. अशा पण घटना घडल्यात. काही लोक नंतर घरी येऊन भेटले आणि खूप पेशंटने मला आठवण काढून दिली, त्यावेळेला 20 वर्षापूर्वी तुम्ही होता, 15 वर्षापूर्वी तुम्ही होत्या, माझ्या आत्याच्या वेळी तुम्ही होत्या, मावशीच्या वेळी, बहिणीच्या वेळी. इतक्या पेशंटने इतक्या आठवणी काय सांगितल्या. पण इतके पेशंट माझे झाल्यामुळं मला फारसं चेहरे आणि मला लक्षात ठेवायची सवय फार कमी. पण लोक मला लक्षात ठेवून मला नेहमी सांगतात, तुम्ही इथं होत्या, तिथं होत्या, चांगली भूल दिली, आम्ही नंतर पुण्याला गेलो, असं ऑपरेशन झालं, तेव्हा इतक्या वेळा मला टोचलं, आम्हाला परत म्हणलं, पुन्हा भूल लागली, तुम्हीच पाहिजे. इतक्या पेशंट असे बोलून दाखवलं, त्याचा मला फार आनंद होतो. असे काही रुग्ण आहेत ज्यांच्याशी अजूनही स्नेहबंध टिकून आहेत, घरी भेटायला येतात? कमी आहेत, पण आहेत. काही मित्र झालेले आहेत. डॉक्टर सुजाता आई झाल्या, काय प्रसंग होता तो नेमका? कुठे जन्म झाला मुलाचा आणि परिस्थिती काय होती? सासरकडं आणि माहेरकडं काय आनंद होता? ॲक्च्युली मला आधी तर शिक्षण चालू असल्यामुळं लग्नानंतर पहिली 2 वर्ष मी पिल्स घेतला मुलं राहू नये म्हणून. लगेचच मला राहिलं बाळ, पण ते एक्टॉपिक प्रेग्नन्सी, नळीत गर्भ राहिला, ऑपरेशन करायला लागलं. त्याच्यानंतर सुरू झाली इनफर्टिलिटी, मला मुलंच होईना, कितीही प्रयत्न करा, खूप त्रास झाला. मी टेस्ट ट्यूब बेबीचे प्रयत्न केले, मुंबईला राहून जाऊन येऊन सायकल केल्या. टोटल मला 8 ते 10 वेळा प्रेग्नन्सी राहिली, पण सगळे माझे 3 महिन्याच्या आधी अबॉर्शन झाले. तब्बल 10 वर्षांनी नंतर मला तन्मय झाला. आनंद आभाळाला मावेल एवढा सगळ्यांनाच अति झाला. कारण एवढी इन्फर्टिलिटी आणि प्रत्येक वेळेच्या अबॉर्शन नंतरचं दुःख आणि ते काळजी घेणं, नंतर ते पडून जाणं, त्याचं वेदना दोघांनाही आम्हाला. इतक्या असहाय्य, इतका खर्च केला, इतका त्रास काढला, इतका अतिशय दुःख झालं, पण शेवटी देवाने प्रार्थना ऐकली आणि आम्हाला तन्मय झाला. तन्मयचं शिक्षण सुरू झालं, डॉक्टरांसोबतच एक आई जन्माला आली आणि ती आई छोट्या बाळाची काळजी घेत होती. तन्मयचं बालपण कसं होतं आणि तन्मयचं हे सगळ्या घरामध्ये एक आई म्हणून कसा वेळ देत होतात? ॲक्च्युली तन्मय तसा लकी, त्याला 1 नाही 2 आयांचं प्रेम मिळालं. कारण माझी सिस्टर जी नूतन आहे, म्हणजे
ती माझ्याकडं आत्ता 31 वर्षापासून आहे आणि ती तेव्हा 24 तास काम करायची. समहाऊ तिने लहानपणापासून ठरवलं होतं. थोडी आजारी असायची ती, दम्याचा त्रास, नंतर संधिवाताचा त्रास. ह्यामुळे तिने पहिल्यापासून ठरवलं आपण लग्न नाही करायचं, सेवा करत राहायची. त्यामुळं ती तन्मयची दुसरी आई होती आणि तन्मयची इतकी छान काळजी तिने घेतली. मी नसायची तेव्हा ती असायची. मला ॲक्च्युली तन्मयला मी वेळ तर द्यायची जमेल तेवढा, पण शिक्षणाकडे म्हणजे त्याचा अभ्यास मी कधीच नाही घेतला. कारण मी कॉल करून आले, काही वेळेला रात्री मी त्याला विचारलं, घेऊ का तुझा अभ्यास? मम्मा दिवसभर मी केला, आता नाही मला करायचं. तो इतका पहिल्यापासून माझा मी म्हणायचा आणि तो सेल्फ स्टडी पहिल्यापासून अजूनही MBBS करतो, केला तरी कधीच मला अभ्यासाविषयी त्याने मला विचारलं नाही. मी त्याच्या अभ्यासात पुस्तकात कधी डोकवलं नाही, पुस्तकं त्याची कधी वाचली नाही आणि कधीच त्याला मी ॲक्च्युली शिकवलं नाही. बसून कर म्हणून सुद्धा मी नाहीच कधी बोलले. जे काय त्याने अभ्यास केला त्याचा त्यानेच. नूतनजी तन्मयच्या दुसऱ्या आई. नूतनजीची आणि तुमची ओळख कशी झाली, त्या तुमच्या आयुष्यात कशा आल्या? नोकरी म्हणूनच आली. आधी एका वेगळ्या डॉक्टरकडे करत होती नारायणगावमध्ये, हार्डली 2-4 महिने. ते नाही आवडलं. तिने आम्हाला गरज होती, तिला कळलं नोकरीची आम्हाला गरज आहे स्टाफची. येऊन विचारलं, GNM झालेली चांगली सिस्टर आणि चांगल्या घरातली, सगळं विचारल्यानंतर तिची IQ लेवल इतकी छान आहे. शिक्षण जरी कमी, GNM होती ती, पण IQ लेवल आणि तिची थिंकिंग कॅपॅसिटी इतकी सुंदर की आयुष्यभर ती माझी बहीण मैत्रीण जे म्हणू ते. आजारपणापासून तर फार मला सख्खी बहीण नाही, तिने माझी बहिणीप्रमाणे, आईप्रमाणे, मैत्रिणीप्रमाणे करून आहे इतकी सेवा ती होती म्हणून मी वाचली. आणि तन्मयसाठी सुद्धा प्रत्येक आजारपणात मी घरी नसले तरी पार ती त्याला पाहिजे ते करून देण्यापासून, खेळवण्यापासून, दोघी एकत्र त्याच्याबरोबर क्रिकेट खेळायला सगळं त्याचं मॅनेजमेंट दोघींनी एकत्र केलं आणि स्वयंपाकापासून त्याला सगळंच आम्ही एकत्र केलं. खूपच छान. आणि IQ लेवल इतकी छान होती की कोणतंही डिस्कशन आम्ही एकत्र करून, कोणतीही चिंता, काळजी, कोणताही प्रॉब्लेम असो तिच्याशी बोलून निरसन करून आम्ही केलं. व्यायामाला, चालायला आम्ही एकत्र जायचो, गप्पा गोष्टी, पिक्चर पाहायला तिघं एकत्र, सगळं एकत्र काम केलं. खूपच. अजूनही ती माझ्यासाठी, आम्ही एकत्र जेवतो, अजूनही डिनर, ब्रेकफास्ट दोघी नेहमी एकत्र करतो. डॉक्टर सुजाता आणि डॉक्टर गोरडे, एक डॉक्टर म्हणून आणि एक पत्नी म्हणून दोघांमध्ये कसे संबंध आहेत? छानच. कारण आम्ही एकत्र OPD न पाहिल्यामुळं भांडणं, वाद हे कमी. कारण जे एकत्र प्रॅक्टिस करतात, ही ट्रीटमेंट पाहिजे का ती पाहिजे, आणि त्यांनी मला कधीच कोणत्याच गोष्टीला कधीच अडवलेलं नाही. हा ड्रेस घाल, अशी इथं जाऊ नको, ह्याच्याशी बोलू नको, मला हे आवडत नाही, कधीच नाही. मी माहेरही फारशी नाही जायची, पण कोणत्या ट्रिपला आम्ही प्रत्येक वेळी ॲन्युअल डॉक्टरांची ट्रिपला एकत्र जायचो. भारत आम्ही चांगला फिरलो, परदेश दौरे नाही केले फारसे, पण ट्रिपला वर्षातून 1-2 वेळा लाँग टूर, शॉर्ट टूर केल्या. आणि व्यवसाय वेगळा आणि कधीच कोणाला आडकाठी नसल्यामुळं संबंध, गप्पा फारच छान. खाणं पिणं मी जपलं, तब्येतीची काळजी एकमेकांची घेतली, एकत्र फिरलो, कधीच काय अडवलं नाही. मी पण त्यांना कधीच कोणत्याच विषयाला त्यांना जे पाहिजे ते करू दिलं आणि कधीच त्यांना कसलंच व्यसन नाही, काय नाही. आणि मलाही त्यांनी कधीच अडवलं नाही. मला पाहिजे ते कधी खरेदी असो नाही तर काहीच, सगळं मन मोकळं आम्ही दोघांनी केलं.
माहेरकडचे आत्ता सध्या संबंध कसे आहेत? आईवडील भेटायला येतात का? भाऊ भेटायला येतात नाही, का? आईवडील आता माझे पण डॉक्टरांचे पण आता कुणीच नाही राहिलं. आधी माझी आई गेली, मग माझे वडील गेले, मग सासरे गेले, नुकतीच माझी सासूबाई जाऊन 6 महिने झाले. आता आजी आजोबा तन्मयला कुणीच नाही. पण तरीही दोन्ही भाऊ संबंध खूप छान. दिरांचे, नंदेचे, एक नंद आहे, सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. ये जा माहेर लांब असल्यामुळं कमी, सासरकडे महिन्या 2 महिन्यात एखाद्या वेळी जाणं येणं चालू आहे. पण बिझी असल्यामुळं त्यांचं येणं इथे फारसं नसतं. इथं येणारे पाहुणे कधी आले मी घरी नसते, भेटत नाही म्हणून कमी लोक. मी स्वतः सासरी माहेरी जाते. कॅन्सर झाला आहे, या आजाराचं निदान कधी झालं आणि जेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट कळली त्यावेळेस काय परिस्थिती होती? निदान माझं ॲक्च्युली 2016 साली मला पोटदुखीचा थोडा त्रास झाला. ऑक्टोबरच्या दरम्यान बहुतेक. डिसेंबरमध्ये ॲन्युअल कॉन्फरन्स असायची, तेव्हा मी भाग घ्यायची डान्समध्ये. लावणीची तयारी केली, पण पोटदुखीमुळं तयारी होऊ नाही, भाग घ्यायचा का नाही कळेना. पण तयारी झाली होती, दुखत होतं आहे. थोडीशी तपासणी पुण्याला केली, इथं ॲडमिट झाले, सलाईन वगैरे भरलं. ट्रीटमेंट चालू असूनही फारसा फरक नाही. पण तरी मी तयारी आहे, कपडे वगैरे मिळवले, भाग घेतला 30 डिसेंबरला. पण त्याच रात्री पोटदुखी वाढली. भाग घेतला, छान झाली लावणी, लोकांनी ॲप्रिशिएट केली. पण रात्री थोडी पोटदुखी वाढली, त्या नाही दुसऱ्या रात्री. आणि इतकी वाढली की 1 तारखेला रात्र मी जागून काढली, पण कोणाला उठवलं नाही. म्हटलं रात्री कशाला उठवायचं, कोणाला कशाला आपला त्रास. पहाटे 5ला मी सिस्टरना, नूतनजी रात्री माझ्याकडे झोपते, डॉक्टरांना सगळ्यांना उठवलं, तन्मयला. मला इतकं दुखतं आहे, माझं पोट फुगलं आहे, मला उलट्या झाल्यात, मला सहन होत नाही, मला निदान पण झालं. म्हटलं माझ्या आतड्यातून वाट माझी बंद आहे, ऑब्स्ट्रक्शन झालं, हे निदान मला कळलंच. उलट्या होतात, पोट इतकं फुगलं आणि टॉयलेटला गेलं तरी होत नाही, आतड्यांची वाट माझी बंद झाली. डॉक्टरांनी लगेच, त्यांना पण कळलं असं झालं. त्यांचे मित्र होते डॉक्टर बोकील, कमलेश बोकील, त्यांचे वर्गमित्र. मी त्यांच्याबरोबरही काम केलेलं आहे, ॲनेस्थीशिया म्हणून. ते आपल्या भागात ऑपरेशन करायला यायचे. ते ॲक्च्युअल कॅन्सर सर्जन आहेत, पण त्यांची सर्जरी इतकी छान होती की त्यांच्याबरोबर मी काम केल्यामुळं डॉक्टरांना मी म्हटलं आपण तिथेच त्यांच्याकडे जाऊया. गेले, ॲडमिट झाले, त्यांनी निदान केलं ऑब्स्ट्रक्शन आहे, ऑपरेशन लागेल, तयारी केली, सगळं ब्लड वगैरे मिळवलं. पण ड्रायव्हर होता, त्यामुळं दुपार झाली ऑपरेशन सुरू करायला. ऑपरेशन सुरू केलं, पण ऑपरेशनला आतड्यांची चिकटाचिकटी असल्यामुळं 6 तास लागले ऑपरेशनला. आणि अवघड ऑपरेशन झालं. आतड्यांचं सोडवलं आणि थोडा भाग त्यांनी ते लिम्फ नोड म्हणून ते असतं, किंवा आतड्यांचा थोडा भाग, किंवा आतलं जे आवरण असतं पेरिटोनियम वगैरे, सगळं थोडे तुकडे तपासायला काढले. दुर्बिणीखाली जे तपासतात, हिस्टोपॅथॉलॉजी म्हणतात, ते काढले. आणि मग मला बरं वाटायला लागलं, थोडी पोटदुखी कमी झाली. मग आनंदात होते की आय एम गोइंग टू बी 100% फाईन नाव. आनंदात मी झोपले, उठले, 2-4 दिवस गेले, तब्येत ठीक वाटत होती, पूर्ण बरी नाही, पोटदुखी सुरूच होती, कमी सरस. कधी जास्त वाटायचं, पूर्ण बरं तर नव्हतं वाटत. पण 4थ्या दिवशी हिस्टोपॅथॉलॉजी, दुर्बिणीच्या तपासणीचा रिपोर्ट आला. अरे देवा, अरे बापरे, पेरिटोनियल कॅन्सर. इतका दुर्मिळ, हजारातून नाही, लाखोतून नाही, अगदी
इतका दुर्मिळ की पेरिटोनियल कॅन्सर जरी झाला, छातीचा ह्याचा त्याचा कॉमन जो असतो मणक्यांचा हाडाचा, ठीक, पेरिटोनियमचा मी आजपर्यंतही दुसरा पेशंट ऐकलेला नाही. आणि ऐकून नेहमीचे प्रश्न, मी का, आता पुढे काय, मृत्यू कधी, काय होणार, काय ट्रीटमेंट, कशी ट्रीटमेंट, किमोथेरपी, किती त्रास, मुलाचं काय होईल, नवऱ्याचं काय होईल, बापरे. आणि पोटदुखी हळूहळू खरं वाढतच चालली होती. ॲक्च्युली निदान झालं त्याच्याच रात्री बहुतेक. आईवडिलांना तर कळवलंच नाही मी लगेच, सासू सासऱ्यांना नाही, कोणालाच नाही. नूतन मी तन्मयला नाही. तन्मयला तर तब्बल तो 11वीला होता. MBBSच्या ॲडमिशननंतर 6 महिन्यांनी कळवलं, 1.5-2 वर्षांनी. ते पण अचानक त्यांनी सांगितलं, इरफान खानला झाला आहे, सोनाली बेंद्रेला झाला आहे, माहिती आहे का किती वाईट आजार. तेव्हा सांगितलं, बाळा तुझ्या मम्माला तोच आजार आहे रे. तेव्हा सांगितलं, MBBSच्या वेळी त्याला अभ्यासाला त्रास नको. आजारी कळलं पण कॅन्सर नाही सांगितलं. रडून रडून मी पत्र लिहिले त्याच रात्री. मला आत्महत्या करायची, मग नाही जगायचं. पत्र कोणाला लिहिलं? मी लिहून काढलं असंच रडत. लिहिलं म्हणजे हॉस्पिटलमध्ये लिहिलं मी 2 पानी. नूतनला डॉक्टरांना वाचायला दिलं. ॲडमिट होतात? हो, ॲडमिटच होते पुण्याला कमलेश बोकील यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलला. आणि इतकी वाईट अवस्था की ॲक्च्युली किमोथेरपी कॅन्सरची ट्रीटमेंट साधारण आठवड्यांची जखम बरी झाल्यानंतर 3 आठवड्यानंतर 15 दिवसाच्या पुढे चालू करतात. पण माझी पोटदुखी इतकी वाढली की मला 6व्या दिवशी लगेच किमोथेरपी द्यायला लागली. डॉक्टर सुजाता पूर्णपणे खचून गेल्या होत्या? अगदीच, खूप खचले होते, खूपच. कारण इतकं वाईट निदान होतं. थोडं मी वाचायला लागले. वाचताना मला कळलं, ह्या आजाराचे पेशंट एनिवे कोणतीही ट्रीटमेंट घ्या, मॅक्सिमम 6 महिने जगणार. खचणं इतकं साहजिक होतं. अंधार, दुखणं इतकं भयंकर, इतकं वाईट. डॉक्टर सुजातांना माहीत होतं मी फक्त 6 महिनेच जगणार आहे? तेवढंसुद्धा नाही, बहुतेक मॅक्सिमम 6 महिने. काय मग त्यानंतरचं काय प्रवास कसा सुरू झाला? नंतरचा प्रवास, किमोथेरपी, त्याचे साईड इफेक्ट्स, जेवण न जाणं, उलट्या होणं, अशक्तपणा. पण किमोथेरपीचे 9 सायकल घेतल्या. दर सोमवारी जायची, ॲडमिट व्हायची, त्याच दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी परत यायची. 3ऱ्या दिवशी कॉल सुरू करायची. मित्र भेटायला यायचे, नातेवाईक भेटायला यायचे. आईवडिलांना कॅन्सर नाही सांगितलं, आजारी आहे कळलं. लोकांनी आधार दिला, मित्रांनी खूपच आधार दिला. भावांना बहुतेक सांगितलं होतं, फक्त आईवडील म्हातारे असल्यामुळं त्यांना सहन नाही होणार, त्यांना नाही सांगितलं. ते अचानक जातील माझा आजार ऐकून. पण भावांना सांगितलं. सगळ्यांनी वाचन सुरू केलं, काय ट्रीटमेंट, काय करता येईल, काय. इंटरनेट मी वाचायला लागले, पण वाचून खचून गेले. कारण इतकं वाईट सांगितलं गेलं की. पण मित्र होते, त्यांनी चौकशी केली. कोणीतरी सांगितलं, हायपेक नावाची एक सर्जरी आहे, ह्या ऑपरेशन ज्याचं फार मोठं आणि अवघड आहे, पण ते भारतात खूप कमी ठिकाणी कमी डॉक्टर करतात, खूप रिस्की आहे, पण होऊ शकतं. मग त्याचे बेस्ट डॉक्टर कोण, चौकशी केली.
मग त्यांचं नाव कळलं, डॉक्टर संकेत मेहता, मुंबईला प्रायव्हेट करायचे, सैफी हॉस्पिटलला होते. मग त्यांची गाठ घ्यायची ठरवली. मग साधारण जानेवारीचे 3 का 4 तारखेला निदान झालं आणि त्यांची गाठ मी कधी घेतली बरं, मे बी जून जुलै समवेअर देअर. आणि गाठ घेतल्यानंतर ते म्हणे तुमच्या आतड्यांमध्ये लीक आहे, त्यामुळं तुमचं पोट अजूनही दुखतं आहे, तुम्हाला ऑपरेशन लागेल, पण ऑपरेशनचा डिसिजन हा तुमचा आहे. आय वुडंट ॲडवाईस इट टोटली, कारण जीव जाऊ शकतो ही पहिली गोष्ट. 50% मे बी मोर दॅन दॅट. आणि ते पुढचं आयुष्य कदाचित ह्याच्यापेक्षा बेकार, अगदी टोटल तुमचं इतकं आयुष्य बेकार होऊ शकतं. लिकिंग चालू होईल, अशक्तपणा, जेवण नाही जाणार, उलट्या, जुलाब, काहीही होऊ शकतं. अंथरुणातून कदाचित उठणार नाही, कोलोस्टोमी बॅग, टॉयलेट बॅगेतून. तू ठरव तुला करायचं आहे का नाही. सल्ले घ्यायचं ठरवलं. एकाला विचारून डिसिजन नको, मोठा डिसिजन आहे. खूप डॉक्टरांना भेटले, मुंबईतले हायपॅक करणारे, न करणारे, कॅन्सर तज्ज्ञ, इकडे तिकडे. 90% लोकांनी सांगितलं नो. आहे, जगतीयेस, आहे ते ठीक आहे, निदान चालते, बोलते, कॉल करतेस, त्या मनाने खुश आहेस, फार नाही दुखत आहे तुला, जगशील तेवढी जगशील, आहे तो क्षण आनंदाने घालव. अजून खड्ड्यात उडी कशाला घालते गं. परत संकेत मेहतांना भेटले. बघ बरा, डिसिजन इज युअर्स. डॉक्टर, खरं तर ना मला बरं व्हायचं आहे, मला पूर्ण बरं व्हायची इच्छा आहे, मला रिस्क चालेल पण मला बरं व्हायचं आहे, मृत्यूची वाट पाहत नाही मला जगायची इच्छा, मला लढायचं आहे सर. आय वॉन्ट टू बी अ फायटर अँड आय वॉन्ट टू विन द रेस. ही माझी वाक्य होती. आय विल गिव्ह इट अ ट्रायल. आय वॉन्ट टू लिव्ह नॉट लाईक अ पेशंट. आय वॉन्ट टू लिव्ह अ नॉर्मल लाईफ. इफ गॉड अँड यू आर विथ मी, you and I, by God's grace, can be successful. I want to fight. You take the decision. Let me know when should I get operated. I'm mentally prepared for any damn thing. Whatever happens, my luck. सुजाताने पत्र लिहिलं, डॉक्टर सुजातांनी पत्र लिहिलं की मला जगायचं नाही आहे. त्यावेळेस डॉक्टर गोरडे आणि त्यांची जी सावली आहे नूतन, यांची काय परिस्थिती होती. ते पण रडू लागले म्हणजे माझ्या जोडीने. पण नंतर सगळ्यांनी इतकं समजावलं, इतकं गोडीने, पार थापटून पार डॉक्टर बोकील सहित सगळे मित्रपरिवार सगळे मला भेटायला, इतकी लोकं आली, पार घरी आले तरी इतकं घर भरायचं, इतकं मला पार अक्षरशः म्हणजे माझ्या मैत्रिणी पार कुशीत झोपून, भावांनी तर बोलायचंच नाही, इतका धीर दिला की प्रयत्न कर, मृत्यू सांगतात म्हणजे येईल, मिरेकल्स डू हॅपन, बघू, लढ. खूप धीर दिला. नवऱ्याने तर दिलाच दिला, नूतनने खूप, बाळाने खूप. बाळ तर किती मी त्याच्या इतक्या पप्प्या, इतकं रडले म्हणजे त्याच्यासमोर कमी, पण त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये त्याच्यासाठी. आणि ॲक्च्युली आज माझं जगण्याचं एकमेव मे बी कारण इज बिकॉज आय लव माय चाइल्ड. दॅट वॉज द रिझन. त्याच्यानंतरही ॲक्च्युली आयुष्यात 3-4 वेळा मला आत्महत्या करावी वाटली. मी बाळालासुद्धा बोलले. बाळा म्हणजे 2 मोठी ऑपरेशन झाली. दुसऱ्या ऑपरेशननंतर इतकं पेन होतं की त्याला मी फोन करून सांगितलं, बाळा आता तुला एकट्याला जगायला लागेल,
आय वॉन्ट टू गिव्ह अप. फार वकील डॉक्टरांकडे ॲडमिट असतानासुद्धा मला वाटायचं मला नाही जगायचं. मला ते खूप वेळा असं झालं. पण तन्मयच्या प्रेमाने मला, त्याच्या बोलण्यानेसुद्धा, मम्मा तुला त्रास होतो आहे पण तात्पुरता आहे गं तो. तुझ्या तात्पुरत्या त्रासासाठी मला आयुष्यभराचा त्रास देऊन जाणार आहेस तू. तू आज रडती आहेस, मी आयुष्यभर रडेन. मम्मा बेअर फॉर मी. त्याच्यासाठी मी आज जिवंत आहे. सगळं बेअर केलं. नूतनची साथ डॉक्टरांची तर आहेच, पण नूतनची इतकी मोलाची. तिने फार घास चालण्यापासून माझ्याशी, मला बोलता येत नव्हतं तेव्हा फोनवर माझ्या मित्रांशी ती काय बोलते ते सांगून, माझ्याजवळ झोपून टॉयलेट काढण्यापासून सगळं केलं तिने. त्यामुळे मी जे आहे. तन्मयला कधी कळाल्या या सगळ्या गोष्टी? त्याच्या MBBSच्या ॲडमिशननंतर जेव्हा तो म्हटला, तर मागे सांगितल्याप्रमाणे इरफान खानला, सोनाली बेंद्रेला कॅन्सर आहे, तेव्हा मी त्याला सांगितलं बाळा तू लक्षात घे एक गोष्ट, आता मी बऱ्यापैकी ठीक आहे, थोडा त्रास होतो. तेव्हापासून जो त्रास चालू झाला मला, कारण इतक्या आतड्या काढल्या गेल्या माझ्या. पहिलं ऑपरेशन जे झालं त्याच्यानंतर माझं खूप आतडं काढलं गेलं. बरंच मोठं ऑपरेशन झालं. पहिलं ऑपरेशन माझं 16 तासाचं झालं. तेव्हा नूतन माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होती, डॉक्टर होते. पण ICUमध्ये मी बरेच दिवस होते तेव्हा ते सगळे बाहेर थांबून असायचे. त्यांना कॉट नव्हती, काय नव्हतं, पण ते बाहेरचा डबा खाऊन कसं बसं ते बाहेर थांबून मला तेव्हासुद्धा खूप रक्ताच्या बाटल्या भरल्या गेल्या. कदाचित 10-12 तर निश्चित. नंतर नंतर सांगते मी पुढचं काय काय झालं आयुष्यात, म्हणजे आजारपणाबद्दल. पण तेव्हा हे सगळा त्रास काढला आणि ऑपरेशननंतर 1-2-3 महिन्यातच सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा फार लवकर मी काम सुरू केलं आणि खूप चांगलं काम 2-2.5 महिन्याने मी परत चालू केलं. आज रोजी तुम्ही जेव्हा या सगळ्या रुग्णांना भूल देताय किंवा भूल देण्यासाठी जाताय, त्यामध्ये काही कॅन्सर रुग्ण देखील असतील, तर मग हे सगळं करत असताना आज काय एकंदर कशा पद्धतीच्या भावना आहेत आणि तुम्ही सावरत्यात या सगळ्यातनं कशा सावरत आहात? ॲक्च्युली मला नंतर थोडक्यात पुढचं सांगायचं म्हणजे मध्ये मला दर 6 महिन्यांनी डॉक्टर भेटायला बोलवायचे. पण कोरोनाचा काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा मला वाटायचं मुंबईला नको जायला, भेटायलासुद्धा नको. पण त्या काळातच पोटदुखी इतकी वाढत गेली की मला असं सरळ बसून जेवता नाही यायचं. असं मागं रेलून जेवायची, थोडं जेवल्यावर झोपायची. डॉक्टरांना फोन करून सांगितलं असं असं होतं त्रास. ते म्हणले लगेच मुंबईला ये, कोरोनाची काळजी नको करू, इथं ये तू पहिली, परत आपण तपासणी करायला लागेल, मला पाहायला लागेल तुझं का एवढा त्रास वाढला आहे. परत निदान झालं, कॅन्सर वाढला आहे, पसरला आहे, परत तोच ऑप्शन. एक तर मृत्यूची वाट पाहणं आहे, तर परत मोठं ऑपरेशन, त्याचे परत रिस्क पहिल्यापेक्षा जास्त. परत माझा तोच निर्णय, जे व्हायचं ते उद्या मी ऑपरेशन करणार, मला बरं व्हायचं आहे. कोरोनाचा काळ, तेव्हा 2 महिने मी ॲडमिट होते. एकही नातेवाईक, ना मित्र, ना नातेवाईक मला भेटायला हॉस्पिटलमध्ये. 2 महिने कसे काढले हॉस्पिटलमध्ये. व्हेंटिलेटरवर मी होते. तेव्हा पण मला दोन्ही ऑपरेशनच्या वेळी 4थ्या दिवशी परत ऑपरेशन करायला लागलं. पहिल्या वेळेला ब्लिडिंग झालं पोटात म्हणून. दुसऱ्या ऑपरेशननंतर लिकिंग झालं 2 ठिकाणी, बरं होईना, इतका त्रास. त्यामुळे इतकी औषधं, इतका त्रास, इतकं दुखणं की त्या दुखण्यामुळं मला आत्महत्या परत करावी वाटली. फार मी सारखी म्हणायची मला इंजेक्शन द्या, मला सहन नाही होत. मी कसे दिवस काढले तुम्हाला सांगायचं म्हणजे 2 मिनटात उठायची, हा दुखतंय, परत झोपायची, परत उठायची, खायची नाही,
जेवण पुढं आलं तर नको, सलाईन लावून वैतागली, इंजेक्शन इतकी घेतली, बोलता नाही यायचं. भेटायची कोण, फक्त फोनवर, व्हिडिओ कॉल, एवढंच. त्यांचा आवाज ऐकायची, रोज फोन व्हायचे, पण मला बोलता नव्हतं येत. शेवटी डॉक्टर वैतागून म्हटले, तुझे ड्रेसिंग चालू आहे, तुला बरं नाही वाटत आहे, तुला ताप अजून 102 डिग्री आहे, पण तुला काळजी घेणारं जर कोणी असेल, तुला घरी जावं वाटत असेल तर तू जा. काळजी घेणारं कोणी असेल तर. इथं राहून तरी कुठे बरं वाटते. पण मी इतकी वैतागले होते त्या हॉस्पिटलला, म्हटलं आपण बघू जाऊन. त्याच काळात डॉक्टरांना माझ्या कोरोना झाला होता. ते पण रुबियोला ॲडमिट होते. ते मला म्हणाले, तू अजिबात घरी यायचं नाही, मी आजारी, मला अशक्तपणा, तू घरी आली तुझी काळजी कोण घेणार, तू तिथं बरी होऊन मगच घरी ये. म्हणलं नाही, मी तर फार वैतागले, मला झोप नाही येत. झोपेचे इंजेक्शन देतात तरी मी त्याचे पण मागते, मला देत नाही तरी पण मी मागते, मला झोप नाही लागत, मला दुखतं, मी नाही येणार, मला इथं नाही राहायचं, मला येऊन पाहायचं. अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस नवऱ्याची तरी मी आले घरी निघून. त्याचं पण दुर्दैव झालं. आधी खाली राहिले, मला चढता येत नव्हतं. तिसऱ्या दिवशी वर आले, इथं कॉटवर झोपायची, नूतन शेजारी. डॉक्टर कोरोना म्हणले खालच्या खोलीत, या फ्लोअरवर नव्हते, मला नको व्हायला म्हणून. इतके कोरोनाचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये सुद्धा होते. आधी ॲडमिट ICUमध्ये माझ्या जोडीने करायचे, रिपोर्ट केले की त्यांना कोरोना निघायचा, मग कोरोना वॉर्डला शिफ्ट करायचे. त्या सिस्टर ज्या त्यांना ट्रीट करायच्या त्या येऊन मला ट्रीट करायच्या. अरे त्यांना असेल तर मला होईल ना, मी अशक्त एवढी. मी इतकी घाबरायची, राडायची, भीती वाटायची. तिथं माझी कोरोना टेस्टिंग 2-3 वेळा केली, निगेटिव्ह आली. माहीत नाही मला, पण मला आयुष्यात कोरोना नाही झाला. नूतनला झाला, डॉक्टरांना झाला, तन्मयला झाला, मला नाही झाला. कदाचित सब क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये असताना कोणाला कळला नाही, पण होऊन गेला असेल, त्यामुळे इम्युनिटी झाली असेल. पण आजपर्यंत मी, आणि कोरोनाच्या काळात नंतर मी आले परत हॉस्पिटलमधून. पुढचं सांगायचं म्हणजे इथं कॉटवर मी झोपले होते. नूतन काळजी घ्यायची, मला चारायची, जेवण नव्हतं जात. पण तिसऱ्या दिवशी अचानक रोज मला टॉयलेटला, मी तिला म्हणायची मला टॉयलेटला लागली. पहाटे 4 ते 5 वाजता मी तिला म्हणायची, मला पॅन दे की मला घेऊन चल. धरून चालायची, मला चालता नव्हतं येत. तर त्या दिवशी मी 4थ्या दिवशी का 3ऱ्या दिवशी तिला उठवलंच नाही. तिने उठून पाहिलं, अरे 5 वाजले तरी तिने हाक नाही दिली. येऊन पाहते तर मी करत होते, बरळत होते. सगळी टॉयलेट बेडमध्ये, सुजाता उठ, सुजाता उठ. मी बेशुद्ध होते. डॉक्टरांना घाईघाई जाऊन तिने उठवलं, तन्मयला उठवलं, वर बोलवलं. करत होते मी. पल्स ऑक्स आमच्याकडं होता, ज्याने मला श्वास वगैरे मोजला. श्वास कमी झालेला, फिट आलेली. पटकन डॉक्टर जोशींकडं हलवलं, ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टर म्हणाले, तिला इथं ठेवू नका, मेंटल प्रॉब्लेम झाला आहे, मेंदूत बहुतेक ब्लिडिंग झालं आहे, वाचवायचा असेल जीव, प्रयत्न करा, ॲम्ब्युलन्स बोला, पहिली हलव. इथं आपण ट्रीटमेंट करू, माझ्याकडं ठेवू, नाही वाचणार. ॲम्ब्युलन्स बोलवली, गाडीत घातलं, मला काही आठवत नाही. तन्मयला इथं ठेवलं. कोरोनाचा काळ, नूतन माझ्याबरोबर नाही येऊ शकली. माझी जाव माझ्याबरोबर आली, कारण तिला दमा असल्यामुळं ती हाय रिस्क होती. गेले. 3 दिवसांनी मला शुद्ध आली. घाटकोपरला डॉक्टरांच्या प्रायव्हेटमध्ये, डॉक्टर संकेत मेहताच्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झाले. 3ऱ्या दिवशी मला थोडंसं आठवतं आहे, मी कुठं आहे, काय आहे, नूतन कुठं आहे. MRI केला, मला सगळे जे काय मला कुठं हलवलं, मला काहीच आठवत नाही. तिथे मी जे बोलले किंवा बरळायचे मला नाही आठवत. हळूहळू शुद्ध वाढत गेली. 8व्या का 10व्या दिवशी मला सोडलं, घरी आले.
मला बोलता येत नव्हतं, मला काय हातात धरता येत नव्हतं. हातात घास घेतला फाटकन सांडायचा, नंतर असं हलायचं. लिहायला घेतलं अशा रेघा, हात इतका थरकाप व्हायचा. 4 महिने झाले ऑपरेशनला तरीही म्हणलं असा जर हात हलला, आपल्या हातावर आपलं भुलीचं काम, आपण भूल कशी देणार? आयुष्यभर जर हात हालत राहिला, परत मला नाही जगायचं. काय उपयोग आहे असा अंथरुणात राहून हात हलू? ना बोलता येत, ना खाता येत, ना टॉयलेटला जाता येत. त्रास इतका, दुखतं इतकं, सारखं टॉयलेट. कसं शक्य आहे असं? वजन कमी झालेलं. डॉक्टर म्हणले, धीर धर, प्रयत्न कर, हळूहळू कदाचित बरं वाटेल. प्रे टू गॉड, वी आर देअर. त्यांनी सांगितलेलं सगळं मी केलं. परमेश्वराची कृपा, परत हळूहळू थरकाप कमी झाला. जुलैमध्ये ऑपरेशन झालं. 31 डिसेंबर 20 सालची गोष्ट. पहिलं ऑपरेशन 17 साली, दुसरं 20 साली. 2.5 वर्षांनी रिकरन्स झाला होता. 20 साली दुसरं ऑपरेशन. 31 डिसेंबर 20 साली पहिल्यांदा मी जोशी डॉक्टरांकडं भूल द्यायला गेले. नोट्स लिहिताना परत असं लिहिलं नोट्स. हात हालतच होता. भूले बळ हात धरून दिली. परत हातात थरकाप चालू. देत राहिले. इम्प्रूव्ह होत गेलं, वाढत गेली. पेशंट वाढत गेले. हात थरकाप कमी झाला. यश वाढत गेलं. लोक बोलवत गेली. छान झाले. अजूनही मला प्रत्येक वेळी जेवले इतकं दुखतं, आजही मी रडते. दिवसातून सारखं खायला सांगितलं आहे, कारण एकदा खाल्लं की कमी खायचं. दुसऱ्या ऑपरेशनमध्ये अर्धं पोट काढलं आहे, आतड्या सगळ्या, पॅनक्रियाज, स्प्लीन, गॉल ब्लॅडर. आधीच्याच ऑपरेशनमध्ये अपेंडिक्स, पिशवी, ओव्हरीज इतकं पोटातलं काढलं आहे. किडनी, लिव्हर आणि थोड्या आतड्यात थोडं पोट, एवढंच शिल्लक आहे. अर्धवट जेवलं की पोट इतकं फुगतं, भरतं, इतकं दुखतं की रोज मी आत्ता आठवड्यातून एखाद्या वेळी, पण पूर्वी खाल्लं की रडायची. टॉयलेटला गेली की उठता नाही यायचं. कशी तरी धरून उठायची. तेव्हा 8-8 वेळा जायचे. इम्प्रूव्ह होत गेले. आज अजूनही 4-5 वेळा. अजूनही खाल्लं जरी एक घास तरी पोटात दुखतंच माझं. पण इतक्या आनंदाने काम करते, इतकं काम करते. हॉबीज करते, डान्स करते, ड्रामा केले, बॅडमिंटन खेळले, टुर्नामेंट्स खूप जिंकल्या. खूप पुढचं आयुष्य चांगलं गेलं. मुलाची काळजी, टूर्स कमी केल्या आजारपणानंतर. मुलाचं व्यवस्थित झालं आणि अजूनही फॉलोअप 6 महिन्याला जाते. मी डॉक्टरांना विचारलं, तुमचा देवावर विश्वास आहे? अगं सुजाता, इफ पेशंट्स लाईक यू आर अलाइव, आय हॅव टू बिलीव्ह इन गॉड बिकॉज ही इज देअर यू आर लाईफ. म्हणलं सर, यू आर गॉड टू मी. पाया पडते. पण इतके छान बोलतात. आजच्या माझ्या शेवटच्या फॉलोअपसुद्धा म्हणतात, इट इज अ मिरेकल दॅट यू आर लाईफ. आणि त्यांनी खूप पेशंटला माझा नंबर देऊन मला सांगितलं, मला तू त्यांच्याशी बोल, त्यांच्याकडून प्रेरणा ते तुझ्याकडून घेतील. इतक्या लोकांनी सांगितलं, तुझ्याकडून आम्हाला बोलून इतकं बरं वाटतं. खूप लोकांनी सांगितलं तू पुस्तक लिही. मग मी शेवटी मला इतक्या आग्रहाखातीर मी एक पुस्तक लिहिलं. खूप कमी प्रत छापल्या, संपल्या. परत लिहिलं नाही गेलं माझ्याकडून. पण 2-3 वेळा मला व्याख्यान द्यायला बोलवलं. पण ज्याच्याशी मी बोलते अजूनही मला लोक पुस्तक मागतात. सगळे म्हणतात, आम्ही दुःखात असताना तुझा चेहरा पाहिला, तुझ्याशी बोललं की आम्हाला बरं वाटतं. आणि हे मला ऐकून इतकं छान वाटतं ह्या गोष्टी. त्याच्यामुळं माझा उत्साह, आनंद आणि जगण्याची मला अजून इच्छा होते.
डॉक्टर सुजाता यांचं जे डेली रुटीन आहे सध्या ते कसं आहे? माझं डेली रुटीन रात्रीचे कॉल कमी आणि दिवसभर काम करणे. आता मी व्यायामसुद्धा मला डॉक्टर म्हणले नको करत जाऊ, वजन वाढवायचा प्रयत्न कर, कारण व्यायाम केला तर अजून वजन कमी होईल. कारण मी नंतर सेकंड ऑपरेशननंतर एक 8-9 महिन्यानंतर परत किमोथेरपी घेतली. माझं वजन तेव्हा फार 32 झालं. मग किमोथेरपी बंद केली, परत जाऊन ॲडमिट झाले. त्याच्यानंतर किमोथेरपी बंद केली. साधी ट्रीटमेंट आता घेते, सपोर्टिव्ह म्हणतो तशीच, फारशी स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही घेत. विटॅमिन वगैरे असं साध्या गोळ्या, प्रोटीन पावडर वगैरे घेते. नंतर एकदा डेंग्यू झाला. प्लेटलेट काउंट जो 2 लाख पाहिजे, 1.5-2 लाख, 8,000 झाला होता. परत ब्लड भरलं. आयुष्यात मी टोटल 36 बाटल्या ब्लड भरलं आहे. कोणत्या जातीच्या, कोणत्या धर्माच्या, आय एम अ ट्रू इंडियन. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या धर्माच्या, जातीच्या लोकांचा रक्त माझ्या अंगात खेळतं आहे. मी ट्रू इंडियन आहे. सगळ्यांनी मिळून माझा जीव वाचवला आहे. डॉक्टर सुजाता यांचं स्वप्न काय आहे सध्या? स्वप्न वेगळं काही नाही. आजपर्यंत जे असं जगत आले, असं जर टिकलं, असा आनंद, असं आरोग्य, आय विल बी मोर दॅन हॅपी. आय डोंट वॉन्ट एनिथिंग मोर इन लाईफ. आय एम व्हेरी हॅपी. बाय गॉड्स ग्रेस आय एम अलाइव, हॅपीली वर्किंग. आय वॉन्ट टू maybe have more tours, but I am very happy with people, very pleased with people, and people are pleased with me. I pray to God. God is always there for me, with me. He guides me. I pray to him. मला कधी चुकूत नको देऊ आणि माझ्याबरोबर सतत राहा. सध्या रोज किती शस्त्रक्रिया तुम्ही सध्या अटेंड करताय? एखाद दिवस असा जातो महिन्यातून जेव्हा एक पण नाही होत. बऱ्याच वेळेला 3, 4, 5, 6, 16, 17, 18पर्यंत एका दिवशी मी केलं, विच इज क्वाईट अ रेकॉर्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन. काही अक्षरशः 2 मिनटाच्या असतात, सायकॅट्रिस्टच्या शॉक देतात. काही अर्ध्या तासाच्या, काही 20 मिनटाच्या, काही 4 तासाच्या, काही 6 तासाच्या, बऱ्याच वेळेला तासाभराच्या अशा शस्त्रक्रिया असतात. ट्रॅव्हल असतं रोजचं 100-150 किलोमीटर. त्यामुळे तेवढं ट्रॅव्हल करून वेळ मिळून एवढं काम आजही बऱ्याच वेळेला 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आजही होतात. मुलगा तन्मय याने डॉक्टर व्हावं ही इच्छा डॉक्टर सुजाता यांची होती? सगळ्यांचीच होती. त्याची पण होती, आमच्या डॉक्टरांची स्ट्रॉंगली होती, माझी पण होती. माझं म्हणणं होतं तुला पाहिजे ते. इफ यू लाईक, डॉक्टर्स विल हॅव मोस्ट वेलकम, कारण इट इज नोबल प्रोफेशन. बाकी ठिकाणी आपण कमवतो, काम करतो कमवण्यासाठी. इथे आत्मिक समाधान पण मिळतं, सेवाचा उद्देश साध्य होतो. पण डिसिजन युअर्स, इज युअर्स. इफ यू लाईक, इफ यू एन्जॉय, इफ यू वॉन्ट, कर. आज मुलगा तन्मय हा सुद्धा त्याचं MBBS शिक्षण पूर्ण झालेलं आहे. MDचं शिक्षण तो घेतो आहे? नाही, घ्यायचं आहे. घेतो. परीक्षा द्यायची आहे त्याला. 1 महिन्याभरात त्याची परीक्षा होईल. परीक्षेत त्याला जे मिळेल त्यानुसार त्याचं पुढचं शिक्षण तो घेईल आणि कुठे प्रॅक्टिस करेल, काय. कशी काळजी घेतोय तो तुमची सध्या? अतिशय काळजी. इतकं प्रेम कोणाला कधी मिळालं असेल असं मला वाटत नाही. इतकं प्रेम, इतके घनिष्ठ प्रेमाचे, आनंदाचे संबंध, खूपच छान. कधीच मला म्हणतो, करू लागतो प्रत्येक गोष्ट. कधीच मला उदास बघत नाही. काम कमी कर म्हणतो, तब्येतीची काळजी घे, वगैरे 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 सल्ले देतो आज मला. डॉक्टर, तुमच्यासारखे अनेक रुग्ण आज आजाराशी झुंजत आहेत.
मृत्यूशी झुंज देत आहेत. काय सल्ला द्याल तुम्ही सगळ्यांना? हेच सांगेन, प्रॉब्लेम्स येतात, प्रत्येकाला येतात. आज नाही उद्या कधी ना कधी येतात. लहान येतात, मोठे येतात. लाईफ इज धूप छाव. इट इज नॉट स्टेबल. आपल्याला जेव्हा धूप येते, छाव विल फॉलो. आनंद दुःख, ऊन सावली चालूच राहतं. दुःख आलं तात्पुरतं असं आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. कधीच दुःख टिकून राहणार नाही आहे. त्रास टिकून नाही राहणार. आणि जसं राजेश खन्नाचे शब्द, जब मृत्यू आएगी तो मैं ही नहीं तो घबराने क्यों. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? प्रेम. आपल्यावर कोणीतरी प्रेम करतं, आपण कोणावर तरी प्रेम करतो, हे लक्षात ठेवा ना. जगायला काय पाहिजे दुसरं? जर आपल्यावर कोणीतरी प्रेम करतं, मग यू मस्ट लिव्ह. आपल्याला कोणाची तरी गरज आहे आणि आपल्याला प्रेम मिळतं आहे. मृत्यूची वार्ता कशाला? हेच सांगेन, कोणताही प्रॉब्लेम, कॅन्सर असो, लोक घाबरून, साप चावू, कोरोना हो, किती लोक घाबरून गेली. नो, धैर्याने तोंड द्या. तात्पुरतं हे विचार करा. प्रेम आहे आपलं कोणावर तरी, आपल्याला कोणीतरी करतं, आपण कोणावर तरी, हे सगळं लक्षात ठेवा. आणि हिमतीने लढून आनंदाने जगा, हे मी सांगेन. मंडळी, जीवनामध्ये दुःख येतं, संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. परंतु त्या संघर्षात खचून न जाता ताकदीने उभे राहा आणि खऱ्या अर्थानं त्यातच नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर सुजाता यांची जी जीवनपट आहे, हा आपणा सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आहे. शहरात वाढलेली आणि ग्रामीण भागामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण वैद्यकीय सेवा केली, आत्तापर्यंत 81,000हून अधिक शस्त्रक्रिया ज्यांनी यशस्वीपणे राबविल्या, परंतु या ठिकाणी स्वतः आजारात असताना मात्र अनेक वेळा आत्महत्येचा विचार या व्यक्तीच्या डोक्यात घोंघवला. परंतु जीवन हे या ठिकाणी धैर्याने आणि आत्मविश्वासाने जगायचं असतं आणि आत्मविश्वासाने संकटाच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं असतं. हेच आज डॉक्टर सुजाता यांच्या जीवनपटातून आपल्याला समजलं आहे. आणि त्यामुळे मंडळी, अशाच प्रकारे आनंदाने जीवन जगत राहा. संकट येतील त्यावर पाय देऊन उभं राहा. या भागामध्ये आपण डॉक्टर सुजाता यांना भेटलो. पुढील भागातसुद्धा अशीच संघर्षमय कहाणी घेऊन पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत कुठेही न जाता पाहत रहा फक्त समाज दर्पण. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.